वेलकम गाईज. मागच्या व्हिडिओसाठी तुम्ही जो रिस्पॉन्स दिला त्यासाठी थँक्यू. आज आपण पुन्हा एक पॉडकास्ट घेऊन आलो आहे. आज आपल्यासोबत आहेत छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर. त्यांची कार्यकिर्दी खूप मोठी आहे. महापौर म्हणून त्यांनी खूप कामे केली आहेत. सगळ्या गोष्टींवरती आपण प्रकाश टाकूया. त्यांचं नाव माननीय घोडेले साहेब. यांच्याशी आपण चर्चा करूया. नमस्कार साहेब. नमस्कार. मी तुमचे स्वागत करतो आमच्या वैचारिक कट्टा या यूट्यूब चॅनलवरती. मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमची राजकीय सुरुवात कशी झाली. सर्वप्रथम तुम्ही कोणती निवडणुकीला सामोरे गेलात? नमस्कार. मी नंदकुमार घोडेले, माजी महापौर, छत्रपती संभाजीनगर. सर्वप्रथम तर वैचारिक कट्टा या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व या चॅनलच्या प्रेक्षकांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि वैचारिक कट्टा या चॅनलला मनापासून शुभेच्छा देत असताना त्यांचं अभिनंदन करतो. आज अभिजित जगदाळे यांनी जी माझी मुलाखत या ठिकाणी घेत आहेत, तर सर्वात पहिला प्रश्न या ठिकाणी असा होता की माझी राजकारणाची सुरुवात कधी झाली आणि राजकारणात मी कसा आलो. सर्वप्रथम तर मी आवर्जून सांगेल की मला राजकारणात येण्याचा कदापि विचार नव्हता, परंतु चंद्रकांतजी खैरेसाहेब यांची 1995ला निवडणूक होती. 2-3 महिन्याच्या अंतराने महानगरपालिकेची निवडणूक होती. खैरेसाहेबांच्या निवडणुकीत काम करताना अतिशय मनापासून त्या ठिकाणी मी आमदारकीला खैरेसाहेब उभे होते. मी मनापासून त्यांचं काम केलं आणि तेव्हाच माझी इच्छा झाली की आपणही खैरेसाहेबांसारखं एखादी निवडणूक लढवावी आणि निवडणूक लढवून समाजसेवेचं व्रत घेऊन या ठिकाणी आपण समाजात काम करावं, नागरिकांचे प्रश्न सोडवावेत. तसंच झालं आणि वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने 1995 साली मला जुनं शहर, जिथं माझा जन्म झाला, जाधवमंडी, राजा बाजार या भागातली नगरसेवक पदाची इच्छुक उमेदवार म्हणून मी तिकीट मागितलं. शिवसेनेकडनं बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने, खैरेसाहेबांच्या आशीर्वादाने मला तिकीट मिळालं आणि दुर्दैवाने जेमतेम 25 मतांनी माझा त्या ठिकाणी पराभव झाला. तरीही मी खचलो नाही, कुठे मी माझी जिद्द सोडली नाही आणि 5 वर्ष सतत मी काम करत राहिलो आणि सन 2000 साली मला परत निवडणुका आल्यानंतर परत मी शिवसेनेकडं तिकीट मागितलं. शिवसेनेने मला तिकीट नाकारलं. मी कांचनवाडी, नक्षत्रवाडी, विटखेडा हा भाग सर्वसाधारण मागासवर्गीय अर्थात OBC या वार्डातनं मी तिकीट मागितलं, परंतु तत्कालीन शिवसेनेचे शहर प्रमुख गिरिजारामजी हळणोर यांनीसुद्धा त्या ठिकाणी दावा केला होता की मला नगरसेवक पदाचं तिकीट त्या भागातनं पैठण रोड अर्थात कांचनवाडी, नक्षत्रवाडी, विटखेडा या भागातनं मला तिकीट पाहिजे. आणि पक्षाचा पक्षप्रमुख, शहर प्रमुख म्हणून त्यांना ते तिकीट गेलं, तिकीट देता आलं आणि मला वाटतं की मी माझी जिद्द सोडली नाही आणि मी ठरवलं अभी नाही तो कभी नाही आणि मी अपक्ष म्हणून अर्ज भरला उमेदवारीचा आणि त्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आणि मला जवळपास 200 मताधिक्याने मला निवडून दिलं. जरी मी बंडखोरी केली तरी तिथला नागरिक हा बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराने प्रेरित होता. त्यांनी माझ्याकडनं शब्द घेतला होता की तुम्ही जरी आज अपक्ष उभे असाल तरी निवडून आल्यानंतर तुम्हाला शिवसेनेत जावं लागेल. मी शब्द पाळला, त्यांनी मला दिलेला शब्द पाळला, म्हणून मी निवडून आलो आणि मी परत शिवसेनेमध्ये आलो. इथून माझी राजकीय कारकीर्द सुरू झाली. शिवसेनेत आल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात. त्यानंतर तुमच्यासमोर काय काय चॅलेंजेस होत्या? तुमच्या वॉर्डमध्ये असेल किंवा तुमच्या परिसरामध्ये तुम्हाला काय काय विकास कामांचं एक चॅलेंज होतं? एक तर विटखेडा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी जेव्हा महानगरपालिकेमध्ये 18 खेड्यांचा समावेश झाला तर
या भागातला समतोल विकास झाला नव्हता. या भागात बेसिक सुविधा, ज्याला आपण म्हणतो मूलभूत सुविधा, यांचा अभाव होता. नंतर एक त्या पैठण रोडच्या तिन्ही गावातली मी ब्ल्यूप्रिंट तयार केली विकासाची. त्या ब्ल्यूप्रिंटप्रमाणे मी काम करत गेलो आणि एक 5 वर्षात त्या वॉर्डाचा चेहरा मोहरा मी या ठिकाणी बदलला. पण एक निश्चितपणे सांगेल की जर मनापासून काम करण्याची इच्छा असेल तर निश्चितपणे एक उद्दिष्ट आपण ठरवलं तर ते पूर्ण होतं, ते करावं लागतं. त्याला मनापासून या ठिकाणी आवड पाहिजे. आणि त्या वॉर्डाचा एक चेहरामोहरा बदलण्याचं काम मी या ठिकाणी केलं. आणि 5 वर्षामध्ये मी जी काही कामं केली ती मला वाटतं त्या भागातले लोक आजही नावं घेतात की घोडेले साहेबांच्या काळात जी कामं झाली नंतर कोणीही करू शकलं नाही. एक माझा किस्सा मी तुम्हाला सांगतो की 2002 साली मला आरोग्य समितीचं सभापतीपद मिळालं. आणि मी मनापासून विचार केला की आरोग्य सभापती हा नुसता रबरी शिक्का आहे काय, परंतु भरपूर काही करण्यासारखं असतं. त्या पदाची गरिमा राखण्याचं काम मी या ठिकाणी केलं. शहरातले हॉस्पिटल्स असतील, शहरातल्या तेव्हा अन्न औषध प्रशासनाचं कामसुद्धा महानगरपालिकेकडे होतं. म्हणजे शहरातल्या यांचे नमुने जे आहेत खाद्यपदार्थांचे, ते नमुने घेणे, नागरिकांना एक चांगल्या दर्जाचं या ठिकाणी पदार्थ मिळतात का ते तपासण्याचं सुद्धा काम महानगरपालिकेकडं होतं. आणि त्या माझ्या आरोग्य सभापती पदाच्या काळातली सगळ्यात मोठी आठवण म्हणजे 44,000 भेसळयुक्त दूध मी नष्ट केलं आणि ती देश पातळीवरची बातमी झाली. आणि नंतर मी बरीच कामं केली. सगळ्या डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये एक डिसिप्लिन लावण्याचं काम केलं. जैविक घनकचरा, बायोमेडिकल वेस्ट हे सुद्धा माझ्या काळातच सुरू झालं. आणि एक शिस्त लागली. म्हणजे जे कार्बाईडने फळं पिकवण्याचं प्रमाणसुद्धा मी त्या ठिकाणी कमी केलं. एक आमच्याकडे एक कायदा आहे महानगरपालिकेत, शहरात येणारी कुठलाही निकृष्ट जर पदार्थ असेल, येत असेल, नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक असेल तर तो जप्त करण्याचा, नष्ट करण्याचा महानगरपालिकेला अधिकार आहे. आणि केवळ त्याच अधिकाराअंतर्गत मी ती कारवाई केली. आजही लोक ती कारवाई माझी विसरत नाही. तुम्ही राजकारणामध्ये नगरसेवक म्हणून आलात, तुम्ही एवढी विकास कामे केली, त्यानंतर महापौर पदाची ऑफर पक्षाकडून कशी आली आणि सगळे नगरसेवक तुमच्याकडे एकमूट होऊन तुमच्या पाठीशी उभे राहिले, हा प्रसंग कसा होता, तेव्हाचा अनुभव तुम्ही आम्हाला शेअर करू शकता का? एक तर तुम्हाला सांगेल की 2004 साली मी स्टँडिंग कमिटी अर्थात स्थायी समितीचा सभापती झालो. 2002ला मी आरोग्य सभापती झालो. 2004ला मी स्थायी समितीचा सभापती झालो. त्याच्यानंतर 2005 ते 2010 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये माझी पत्नी या विटखेडा वॉर्डाची नगरसेविका झाली. 5 वर्ष मला गॅप होता. नंतर परत 5 वर्ष माझी मिसेस कबीरनगर वॉर्डातनं, कबीरनगर हा वॉर्ड OBC राखीव होता, त्यातनं ती निवडून आली. आणि सुदैवाने त्या वर्षीचं महापौर पद 2.5 वर्षाचं OBC महिला राखीव होतं. मिसेस अपक्ष म्हणून निवडून आली. शिवसेनेमध्ये जायचं, शिवसेनेकडनं उभं राहायचं आणि महापौर व्हायचं. माझ्या मिसेसला अतिशय ते अवघड होतं. परंतु परत शिवसेना प्रमुखांनी आम्हाला ती संधी दिली आणि सगळी तोडफोड हे करून सगळ्यांना एकत्र आणून 2010ला माझी मिसेस त्या ठिकाणी शहराची, ऐतिहासिक शहराची महापौर झाली. 2015ला 2012ला त्यांचा कालावधी संपला. 2015ला माझ्या मिसेसचा नगरसेवक पदाचा कालावधी संपला आणि परत विटखेडा वॉर्ड हा OBC राखीव झाला. मग तिथल्या नागरिकांनी मला विनंती केली की आपण आता या वॉर्डातनं उभं राहायला पाहिजे, उभं राहा. आणि नागरिकांच्या शेवटी मलाही वाटत होतं की आता आपण थांबायला पाहिजे. कुठंतरी एक मोठे पदं घेतल्यानंतर आपण सतत राजकारणात त्याच पदावर ते मला कंटाळा आला होता. परंतु नागरिकांनी तेव्हा साथ घातली आणि साथही दिली
आणि तेव्हा मी नगरसेवक झालो. सगळ्यात जास्त मताधिक्य 2200 मताधिक्याने मी त्या ठिकाणी विटखेडा वार्डातून निवडून आलो. त्याच्यानंतर 2017ला परत तीच परिस्थिती. OBC जेंट्स मेयर करता आरक्षणाची सोडत निघाली. परत माझंच नाव महापौरांकरता पुढं आलं. संख्याबळ नव्हतं. आता ते कसे नगरसेवक जोडले हे काही जाहीर सांगण्यासारखं नाही. तो लोणावळ्याचं जो झालं होतं प्रकरण ते तेव्हाच आहे का? हां, नगरसेवक कसे एकत्र आणले, कारण तेव्हा मॅजिक फिगर होती 55ची आणि आपण 71 मतांनी निवडून आलो. 71 मताधिक्य घेतला आपण. हां. तेव्हा आपण निवडून आलो. आणि मला वाटतं तेव्हापासून माझी महापौर पदाची कारकीर्द सुरुवात झाली. नगरसेवक बाहेर घेऊन जाण्याचे तेव्हा एक प्रथा होती, हां. फाटाफूट होऊ नये म्हणून. होऊ नये म्हणून. पण ते एक टेक्निक असतं, यांना कसं जवळ करायचं, काय काय यांच्याकरता करायचं तर ते जवळ येतील. त्या सगळ्या पद्धतीचा अवलंब केला आणि लोणावळ्याला याच्याकरता घेऊन गेलो की कुठल्या प्रकारचे रिस्क आम्हाला घ्यायची नव्हती. कुठल्या प्रकारची रिस्क घ्यायची नव्हती, कारण एक आव्हान, मोठं आव्हान समोर होतं. आणि तेव्हा भारतीय जनता पार्टीने सुद्धा शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होती. त्याच्यामुळं माझा विजय त्या ठिकाणी सोपा झाला आणि मी महापौर झालो. आणि 2020ला जेव्हा महापौर पदावरनं मी पायउतार झालो तेव्हा कोरोना होता. माझे 6 महिने कोरोनामध्ये गेले आणि कोरोनामध्ये सुद्धा मी चांगलं काम केलं, विकासाची कामं केली, शहरामध्ये चांगल्या चांगल्या योजना आणल्यात. आजही लोक या ठिकाणी माझे कामं जे आहेत आठवणीत आहेत. आणि आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने मी तर सांगेल की 22 महापौर या शहराला मिळाले. पण काहींची नावं जी आहेत आजही लोकांना आठवावी लागतात. पण महापौर म्हटलं की लोक म्हणतात नाही नंदकुमार घोडेले. म्हणजे हे माझं यश आहे. मी कधीही पदाशी माझ्या हे नाही केलं, गद्दारी नाही केली. प्रामाणिकपणे मी काम केलं. सकाळी 5-5:30 पासून उठून अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. ऑफिसमध्ये 12-12 तास मी या ठिकाणी बैठका घेतल्या आणि चांगल्या पद्धतीने माझी एक यशस्वी कारकीर्द 2.5 वर्षाची राहिली. हे मी या ठिकाणी आवर्जून सांगेन. तुम्ही महापौर असताना जेव्हा भाजप आणि शिंदे गट आणि भाजपचं जेव्हा सरकार गव्हर्नमेंट फॉर्म झालं त्यानंतर तुम्हाला महानगरपालिकेमध्ये काही अडचणी निर्माण झाल्यात का? आणि याविषयी तुम्ही बऱ्याच वेळा मीडियासमोर आक्रमकपणे भूमिकाही मांडली आहे. त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता की जसं की मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलबद्दलचं एक प्रकरण होतं. काय झालं, सरकार बदललं की धोरणं बदलतात. आणि एक नियतीचं हे धोरणच असतं की ज्या पक्षाचा सरकार त्या पक्षाचा महापौर असलं तर थोडं सॉफ्ट करणार असतो. हो. आणि सरकार वेगळं असलं आणि महापौरपद दुसऱ्या पक्षाचा असला तर त्याला काम करताना अडचणी होतात. आता एक तुम्ही जी आठवण दिली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, हो, सरळ पत्र देऊन टाकलं की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करू नका, कारण त्याच्यावर आस्थापनावर डॉक्टर्स द्यायचे, स्टाफ द्यायचा, मशिनरी द्यायची. त्याच्याकरता आमच्याकडं स्टाफ नाही, निधी नाही. म्हणजे किती अवेलना आहे. आमच्याकडे इमारती तयार आहेत आणि तुमच्या सरकारने आम्हाला यंत्रसामुग्री जी असेल, जी हॉस्पिटलला आवश्यक असेल ती, स्टाफ, याच्याकरता पैसे नाही. मग शेवटी आम्हाला आयुक्तांमार्फत शासनाला कळवावं लागलं. मग नंतर विचार केला गेला, त्यांनी परत पत्र पाठवलं. परंतु असं अनेकदा होतं, अडचणीत आणण्याचे प्रयत्न हे करत असतात आणि होत असतात. आणि हा एक निसर्गाचा नियमच आहे की आपला महापौर असला तर त्याला थोडंसं झुकतं माप, दुसरा पक्षाचा असला की त्याला अडचणीत आणायचं, मग त्याला ऑफर द्यायच्यात, आता तुम्ही हा पक्ष सोडा, आमच्याकडे या. म्हणजे या असे हातखंडे असतात. अडचणीत आलं की बरोबर माणूस विचार करायला लागतो. बरोबर. परंतु या सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्यांवर मात करून आपण आपली कारकीर्द कशी यशस्वी होईल त्याच्याकरता प्रयत्न केले.
तुम्ही महापौर असताना स्मार्ट सिटी अंतर्गत तुम्ही कोणकोणती कामे केली आहात? महापौर कारकिर्दीतला एक महत्त्वाचा उपक्रम स्मार्ट सिटी बेस्ट 100 सिटीज इन इंडिया, त्याच्यामध्ये आपल्या शहराचा या ठिकाणी स्मार्ट सिटी याच्यामध्ये नंबर लागला. आणि आज शहर जे स्मार्ट होतं आहे ते माझ्या महापौर काळामध्ये तो ठराव मंजूर झाला आणि तो निधी आला आणि स्मार्ट सिटीची कामं माझ्या महापौर पदाच्या कारकिर्दीमध्ये सुरू झाली. त्याचा मला या ठिकाणी अभिमान आहे. आज सिटी बसचा प्रोजेक्ट असेल, कचऱ्याची समस्या असेल, रस्त्यांचा प्रश्न सुटला असेल, जलनिस्सारण वाहिन्यांचा प्रश्न सुटला असेल, विद्युत पथदिवांचा प्रश्न सुटला असेल, केवळ आणि केवळ उद्यानं चांगली असतील, सफारी पार्कसारखा एक प्रोजेक्ट असेल, जर अशा पद्धतीने जर स्मार्ट सिटी ही संकल्पना या शहरामध्ये राबवली गेली तर मला वाटतं निश्चितच आपलं शहर जे आहे आता मला वाटतं शहराचा दर्जासुद्धा उंचावलेला आहे. क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशात एकमेव असा पुतळा जो माझ्या कार्यकाळात मंजूर झाला, माझ्या कार्यकाळात पूर्ण झाला. हे मी माझं स्वतःचं भाग्यान समजतो. आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या शहरात क्रांती चौकमध्ये उभारलं गेलं आणि आदित्य ठाकरे साहेबांनी त्याचं लोकार्पण केलं. माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची आनंददायी घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा क्रांती चौक येथील ती घटना, त्याचं लोकार्पण आजही माझ्या डोळ्यासमोर जर तो क्षण उभा राहिला तर मन या ठिकाणी फुलून जातं. तुम्ही महापौर पदावरती असताना तुमच्याबद्दल अजून एक गोष्ट न्यूज आर्टिकल्समध्ये खूप जास्त आली आहे. तुम्ही जो कचरा व्यवस्थापनवरतून जो भ्रष्टाचार झाला यावरून तुम्ही पी गोपीनाथ रेड्डी या कंपनीवरती तुम्ही आरोप केले होते. तर ते नेमकं काय प्रकरण होतं याच्यावरती थोडा प्रकाश टाकू शकता? एक तर नागरिक कचरा कोंडीपासून त्रस्त होते. दुसरी गोष्ट, कचरा टाकायला जागा नव्हती. कचरा म्हटलं की कोणी म्हणजे माझ्या दारासमोरचा उचला, पण कुठं टाकायचं ते आम्हाला माहीत नाही आणि जिथं टाकायचं ते लोक टाकू देत नव्हते. मिटमिटामध्ये दंगल झाली. कचरा टाकण्यावरनं मिटमिटामध्ये दंगल झाली, आयुक्तांची बदली झाली आणि अशा परिस्थितीमध्ये मग सरकारने सहकार्य केलं. फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी सहकार्य करून त्या ठिकाणी निधी दिला. कचऱ्याकरता आपण 4 प्रोसेसिंग युनिट 4 ठिकाणी करायचं ठरवलं. त्यात चिकलठाणा असेल, हर्सूल असेल, पडेगाव मिटमिटा असेल, कांचनवाडी असेल, या ठिकाणी आपण कचऱ्याचं प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी टाकायचं ठरवलं. परंतु पी गोपीनाथ रेड्डीला कचरा उचलण्याचं टेंडर या ठिकाणी मिळालं, प्रोसेसिंगचं वेगळं. आणि त्यांनी काय केलं, वजनावर होतं ते. म्हणजे वजनावर असल्यानंतर त्याच्यामध्ये काही वेगळेच प्रकार बघायला मिळाले. दगडं टाकून वजन वाढवलं कचऱ्याचं, असं आम्ही कधी. आणि ओला आणि सुका कचरा हा वेगळा केला गेला नाही. त्याच्यानंतर ई कचरासुद्धा वेगळा केला गेला नाही. म्हणून त्या पी गोपीनाथ रेड्डीवर आमचा रोष होता आणि त्यांच्यावर कारवाई करा म्हणून आमची मागणी होती. नंतर आयुक्तांनी त्याला दंड लावून त्याच्या कामामध्ये सुधारणा केली. सध्याच्या परिस्थितीला महाराष्ट्रातल्या सर्व कंपन्या गुजरातकडे जात आहेत, सगळ्या रवाना होत आहेत गुजरातकडे. महाराष्ट्रामध्ये सुविधा भेटत नाही किंवा ट्रॅफिक मॅनेजमेंट नाही, अशा बऱ्याचशा कंप्लेंट कंपन्यांकडून येत्या. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही छत्रपती संभाजीनगर एक IT हब म्हणून बघता का? आणि जर IT हब बनायचं असेल तर याच्यावरती काय काय उपाययोजना केल्या पाहिजे? छत्रपती संभाजीनगर हे IT हब आहे. मोठमोठ्या कंपन्या, बजाजसारखी कंपनी, गरवारेसारखी कंपनी, आपल्या या MIDC वाळूज असेल, चिकलठाणा असेल, या भागामध्ये आल्यात. अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला. आता ही DMIC म्हणजे एक शेंद्रा बिडकीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर अशा प्रकारच्या एक मोठ्या इंडस्ट्री आपल्याकडं याव्यात म्हणून महाराष्ट्र MIDC महाराष्ट्र या ठिकाणी औद्योगिक विकास मंडळाच्या माध्यमातून आपल्याकडं शेंद्रा असेल, बिडकीन असेल, या ठिकाणी एक चांगल्या औद्योगिक वसाहतीची या ठिकाणी सुरुवात झाली. असं असताना मोठी इंडस्ट्री आजपर्यंत एकही आली नाही.
आणि त्याचं कारण होतं की सन्माननीय पंतप्रधान महोदयांचं आवडतं गुजरात. या गुजरातमध्ये उद्योजकांना आकर्षित केलं गेलं. उद्योजकांना त्या ठिकाणी इंडस्ट्री टाकण्याकरता प्रवृत्त केलं गेलं आणि महाराष्ट्रातल्या तरुणांचा रोजगार इंडस्ट्री गेल्यामुळे तो गेला. त्याची या ठिकाणी खंत वाटते. परंतु एक देशात एक समतोल विकास जो इंडस्ट्रीच्या बाबतीत व्हायला पाहिजे, एक टुरिझम कॅपिटल सिटी म्हणून पण आपल्या याच्याकडे बघितलं जातं. एक समतोल विकास जर करायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री येणं आवश्यक आहे. बेरोजगारी दूर झाली असती आणि एक आर्थिक अर्थचक्र जे आपल्या शहराचं जे आहे ते निश्चितपणे गतीने या ठिकाणी चाललं असतं. म्हणून आपल्याकडं येणाऱ्या इंडस्ट्री, महिंद्रासारखी इंडस्ट्री येणार होती ती पुण्याला गेली. हो. आणि आता मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या गुजरातला गेल्यात. म्हणजे एक इच्छा असून पण त्यांना तिकडं वळवलं गेलं याची या ठिकाणी खंत वाटते. यानंतर आपण थोड्या राजकीय गोष्टींवरती प्रकाश टाकूया. तर येणाऱ्या विधानसभेमध्ये कोणाचं गव्हर्नमेंट येईल असं तुम्हाला वाटतं आणि का? आपण बघतो की जनतेमध्ये या सरकारविषयी, महायुतीविषयी प्रचंड नाराजगी आहे. सगळ्या जनतेला माहिती आहे की माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जे महाविकास आघाडीचं सरकार होतं ते महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी यांनी विद्यमान सरकारमधले माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, त्याच्यानंतर अजितदादा पवार असतील, यांनी एक म्हणजे जे एक निष्ठावान आमदार होते त्यांना फोडून हे सरकार तोडफोड करून स्थापन केलं. आणि मला वाटतं की अशा पद्धतीने जनतेलासुद्धा माहीत झालं की आता हे काय चाललं आहे. जनतेलासुद्धा आता हे सरकार नको आहे. त्याचं कारण आहे की प्रचंड घोषणा आहेत आणि प्रत्यक्ष कृती काही नाही. आणि उद्धव साहेबांनी जे काम केलं होतं, आता त्यांच्यावर आरोप केले जातात की घरी बसून काम केलं. पण उद्धव ठाकरे साहेबांनी एक प्रामाणिकपणे आज उद्धव ठाकरे साहेबांची मुख्यमंत्री म्हणून एक चांगली इमेज, एक चांगली प्रतिमा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये, करोना काळामध्ये त्यांनी काम केलं. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना शाबासकी दिली. अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांचं कौतुक केलं गेलं. मुंबईसारखी ती धारावी जी झोपडपट्टी आहे त्या भागात करोना आटोक्यात आणणं फार कठीण काम होतं. परंतु उद्धव ठाकरे साहेबांनी ते सुद्धा काम एक आव्हान म्हणून स्वीकारलं आणि करोनापासून त्या संपूर्ण धारावी झोपडपट्टीच्या लोकांना या ठिकाणी त्यांचं रक्षण केलं. आजही आपण बघतो की महाविकास आघाडीकडं जनतेचा कल आहे. मान्य शरदचंद्रजी पवारसाहेब असतील, राहुलजी गांधी साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब यांच्यामध्ये एक ट्युनिंग आहे. आणि केवळ आणि केवळ धर्मनिरपेक्ष सरकार, हिंदुत्व सोडलं असे आमच्यावर आरोप केले जातात. परंतु इतर धर्माचे लोक जे देशप्रेमी आहेत ते आमच्यासोबत असतील तर मला वाटतं यांना आता वाईट वाटायला लागलं, विरोधकांना. कारण हा मतदार आता आमच्याशी जोडला गेलेला आहे. शिवसेना प्रमुखांनी या ठिकाणी सांगितलं आहे की जो भारतात राहतो तो प्रत्येक माणूस भारतीय, जो महाराष्ट्रात राहतो तो प्रत्येक माणूस महाराष्ट्रीयन. या उद्देशाने जर वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येत असतील आणि सगळे मिळून जर एकत्र या महाराष्ट्राचा विकास करत असतील तर निश्चितपणे आम्हालासुद्धा त्याचा अभिमान आहे. आणि म्हणूनच आम्ही आज काँग्रेसबरोबर आहोत, आम्ही आज राष्ट्रवादीसोबत आहोत आणि शिवसेना ही महाविकास आघाडी. आणि ह्या महाविकास आघाडीला जनतेने लाईक केलेलं आहे, सगळ्या धर्माच्या सर्व जातीच्या लोकांनी लाईक केलेलं आहे. आणि येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार राहील आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हेच या सरकारचे मुख्यमंत्री असतील. आताची जी लोकसभा इलेक्शन झाले यामध्ये उद्धव साहेबांबद्दल, पवार साहेबांबद्दल एक सहानुभूतीची लाट आपल्याला सर्वत्र महाराष्ट्रभर दिसली. आणि यामध्येच भर म्हणून राहुल गांधींची भारत जोडो यात्राही खूप इम्पॅक्टफुल ठरली. असं असताना सुद्धा छत्रपती संभाजीनगरचं सीट महायुतीकडे गेलं. यामागे काय कारण असू शकतं? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र होतं.
मुस्लिम समाजाने सुद्धा संभाजीनगर जिल्हा सोडला तर इतर सर्व जिल्ह्यांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेसचे उमेदवार जिथं असतील त्यांना, राष्ट्रवादीचे शरद पवार साहेबांच्या गटाचे उमेदवार जिथं उभे असतील त्यांना साथ दिली हो. आणि आमच्या पक्षाचे खासदार या ठिकाणी निवडून दिले. छत्रपती संभाजीनगर हा त्याला अपवाद ठरला. त्याचं कारण असं की MIM इथं एक मुस्लिम समाजाला पर्याय होता. इतर कुठंच तशी ती परिस्थिती नव्हती. सगळीकडे लोकांनी मुस्लिम समाजाने मतदान केलं उद्धव साहेबांच्या प्रेमाखातर. उद्धव साहेबांना जी सहानुभूती त्याच्या बाबतीमध्ये एक कुठंतरी आपला माणूस म्हणून त्यांनी आमच्या पक्षाला, परंतु या जिल्ह्यामध्ये एक समीकरण बदललं. मुस्लिम समाज जो होता त्यांना एक ऑप्शन होतं. इम्तियाज जलीलसारखा एक कट्टर मुस्लिम समाजाचा उमेदवार MIMचं कडनं या ठिकाणी उभा असताना त्याला मतदान केलं आणि एक बराच पैसा वाटला गेला. जातीय समीकरणं, आर्थिक समीकरणं या ठिकाणी बदलली गेली आणि छत्रपती संभाजीनगर जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, उद्धव ठाकरे साहेबांचा जो बालेकिल्ला आहे, त्यात आम्हाला हार पत्करावं लागली. ही सळ अजूनही मनामध्ये आमची आहे. या सगळ्यामध्ये मराठा आरक्षणबद्दलचा जो मुद्दा आहे याचा इम्पॅक्ट, मनोज जरांगे पाटलांचा इम्पॅक्ट छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसला का आपल्याला? त्यामुळे हे समीकरण बिघडले असतील का? एक निश्चितपणे सांगेल की मनोज जरांगे साहेबांचा एक लढा जो सुरू आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून, त्याच्या बाजूने उद्धवजी ठाकरे साहेब आहेत, शरद पवार साहेब आहेत आणि काँग्रेसने सुद्धा त्यांना पाठिंबा दिलेला आहे. म्हणून जरांगे साहेबांचा मुद्दा किंवा जरांगे फॅक्टर, मराठा समाज हा फॅक्टर या ठिकाणी असं काही पराभवाला कारणीभूत नाही. कारण जरांगे साहेबांचा रोष हा भारतीय जनता पार्टीवर आहे, तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटावर नाही. बरोबर. आणि त्यांनी उघडपणे सांगितलंच नाही की कोणाला मतदान करायचं. त्यांनी एवढंच सांगितलं की जनता ही आज ज्ञानी आहे, ज्यांना जनतेने निवडून द्यायचं त्यांनी त्याला मतदान करावं. आणि असं काही मराठा समाजाने सुद्धा आम्हाला मतदान केलं नाही अशातला भाग नाही. मराठा समाजसुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत होता, खरे साहेबांसोबत होता आणि उगाच ते मराठा समाजाला बदनाम करण्याकरता, जरांगे पाटीलला बदनाम करण्याकरता ही कोणीतरी ही अफवा सोडलेली आहे की त्यांनी भुमरे साहेबांना मदत केली, इकडं नाही केली. त्याने असं आवाहन केलं. त्यांच्या मनाला सुद्धा स्पर्श कधी करणार नाही जरांगे पाटील साहेबांच्या की या समाजाच्या माणसाला मतदान करा. फक्त एक त्यांचा रोष जो आहे तो फडणवीस साहेबांवरती आहे. हे आजही आपण उघडपणे बघतो. लोकसभेनंतर एक प्रश्न सर्व जनतेमध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. तो प्रश्न मी आज तुम्हाला विचारतो. चंद्रकांतजी खैरे साहेब आणि अंबादास दानवे साहेब यांच्या दोघांचे संबंध वैयक्तिक कसे? एक पक्ष म्हणून दोघेही शिवसेनेचे नेते आहेत आणि पक्षाचं काम दोघेही प्रामाणिकपणे या ठिकाणी करतात. त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे, दोघांमध्ये समन्वय आहे. वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु जिथं पार्टीचं हित असेल तिथं दोघेही एकत्र येतात आणि काम करतात. आणि शेवटी आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब हे बसलेले आहेत. उद्धव ठाकरे साहेबांचा पक्षावर अंकुश आहे आणि जर डिफरन्सेस जर नेत्यांमध्ये होत असतील तर उद्धव साहेब हे कधीही खपून घेत नाही. आणि म्हणून पक्षवाढीकरता, पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता, पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याकरता दोघंही एक तन मन धनाने या ठिकाणी काम करत असतात, पक्षाकरता झटत असतात. त्यांची कटुता दोघांनी एक दुसऱ्याला जेव्हा पेढा भरवला तेव्हाच त्यांची कटुता संपली होती. मनातले जे काही होते किरकोळ मतभेद ते त्या ठिकाणी संपले होते. आता येणाऱ्या विधानसभेबद्दलचा जर का विचार केला तर औरंगाबादच्या ज्या 3 जागा आहेत, मध्य, पूर्व आणि पश्चिम, यामध्ये तुम्हाला काय वाटतं की महाविकास आघाडी विजयी होऊ शकते का? आणि होऊ शकते तर कोणकोणते ते कॅन्डिडेट असतील ज्यावरती तुम्हाला असा 100% खात्री की हा उमेदवार 100% निवडून येईल? एकतर शहरातले 3ही मतदारसंघ, ज्यात पश्चिम असेल,
पूर्व असेल, मध्य असेल, हे तिन्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बालेकिल्ले आहेत, शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. हो. मध्यमध्ये आमचाच कॅन्डिडेट निवडून आलेला आहे. त्याच्यानंतर पश्चिम तर हा बालेकिल्लाच आहे. पूर्वमध्ये जेव्हा शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होती तेव्हा तो भारतीय जनता पार्टीला तो जो आहे मतदारसंघ तो सुटला होता. परंतु आता जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील. तिन्ही मतदारसंघावर महाविकास आघाडीचं वर्चस्व राहील. तीनही मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दावा केलेला आहे आणि तिन्ही मतदारसंघाकरता आमच्याकडे या ठिकाणी तुल्यबळ उमेदवार आहेत, जे निवडून येऊ शकतील, निवडून येणारच. म्हणून हा तिन्ही मतदारसंघ हा येणाऱ्या भविष्यामध्ये महाविकास आघाडीकडे राहील अशी मला खात्री आणि विश्वास आहे. महापौर असताना यानंतरची एक पायरी पुढे गेलं पाहिजे आणि विधानसभा लढली पाहिजे अशी आपली कधी भावना राहिली आहे का? निश्चित प्रत्येक राजकीय माणसाच्या मनामध्ये वाटतं की मी आता पुढची निवडणूक लढवावी आणि परमेश्वर हा यश देत असतो. उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी सामान्य माणसांना या ठिकाणी न्याय दिलेला आहे. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबात 2दा महापौरपद दिलेलं आहे आणि मी पक्षाकडे माझीसुद्धा विधानसभा लढण्याची इच्छा आहे हे मी व्यक्त केलेली आहे उद्धव साहेबांकडं. आणि मध्य विधानसभेवर मी या ठिकाणी उमेदवारी मागितलेली आहे. अजूनही 2-3 उमेदवारी मागितलेली आहे, पण निर्णय लवकरच होईल. आता महाविकास आघाडीचं वाटपसुद्धा सुरू आहे, जागांचं वाटप. त्याच्यामध्ये आता पूर्व कोणाकडे जातो, मध्य आमच्याकडेच राहील, पश्चिमसुद्धा आमच्याकडेच राहील. फक्त थोडासा प्रश्न पूर्वच आहे, परंतु त्याच्यावरही आम्ही या ठिकाणी दावा केलेला आहे. आणि या तिन्ही मतदारसंघामध्ये एक राखीव आहे पश्चिम, आणि पूर्व हा जो आहे तो खुला आहे, त्याच्यानंतर मध्यसुद्धा खुला आहे. परंतु मी जास्त करून मध्य विधानसभा मतदारसंघामधनं माझी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि मला खात्री आणि विश्वास आहे की उद्धव साहेब मला या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला उमेदवारी देतील, मला न्याय देतील. जर तुम्ही विधानसभा लढले तर तुम्ही कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही मतदान मागणार आहात? एकतर माझी महापौरपदाची कारकिर्दीमध्ये मी मध्य या विधानसभा मतदारसंघात बरंच काम केलेलं आहे. आज त्या भागाचा विकास केलेला आहे. अजूनही त्या भागातले प्रश्न बाकी आहेत. विद्यमान आमदारांनी त्या मतदारसंघात मागचे 2.5 वर्ष काय काम केलं माहीत नाही, परंतु आजही लोकांची विकास कामांच्या बाबतीमध्ये त्या मध्य मतदारसंघामध्ये ओरड आहे. लोकांना वाटतं की सर्वांगीण विकास हा शहरात जसं इतर मतदारसंघामध्ये झालेला तो मध्यमध्ये व्हावा. हे जुनं शहर मध्यमध्ये आहे आणि हर्सूल जटवाडासारखा त्या भागामध्ये मयूर पार्कसारखा, सूर्यवाडीसारखा एक विस्तारित भागसुद्धा याच्यामध्ये आहे जिथं कामं झालेली नाहीत. आज पाणीपुरवठा योजना तिथपर्यंत पोचली नाही. त्याच्यानंतर जलनिस्सारण वाहिनी आत्ता या ठिकाणी मंजूर झालेलं आहे, तेही झालेलं नाही. रस्ते बरेच अजून खराब आहेत, काही ठिकाणी रस्तेच नाहीत. मध्य मतदारसंघामध्ये पाणी येण्याची लोक चातक पक्षी जसा वाट बघतो तशी आजही टँकर सुरू आहेत. म्हणजे कधी दूर होणार ही परिस्थिती, कधी ही परिस्थिती संपणार आणि या भागाचा विकास कधी होणार? म्हणून एक सक्षम नेतृत्व म्हणून त्या भागात पाहिजे आणि माझ्याकडं त्या मध्य विधानसभा मतदारसंघाची ब्ल्यूप्रिंटसुद्धा तयार आहे. तिथले प्रश्न मला माहीत आहेत. त्या भागात माझा जन्म झालेला आहे. मी आजही जनतेशी नाळ माझी जोडलेली आहे. मी जरी माझी महापौर असलो तरी आजही शहरामध्ये सगळीकडं माझं तेच काम आहे जे महापौर काळामध्ये होतं. प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणं, प्रत्येकाचे प्रश्न जाणून घेणं आणि केवळ हीच माझी जमेची बाजू आणि याच आधारावर ती निवडणूक मी लढवण्याची या ठिकाणी इच्छा व्यक्त केली आणि माझ्याकडं त्या भागाकरता जे पाहिजे ते करण्याचं या ठिकाणी नियोजनसुद्धा तयार आहे. तुम्ही केलेल्या विकास कामांवरती जनता नक्कीच प्रकाश टाकेल. पण जर भाजपने पण मध्यमध्ये उमेदवार दिला, एक तुमचा उमेदवार, एक भाजपचा उमेदवार आणि एक MIMचा उमेदवार, अशी तिरंगी लढत जर झाली तर तिथं लढणं सोपं राहील का आणि काय चॅलेंजेस येऊ शकतात? एकतर भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट यांची युती आहे. मग तो मतदारसंघ मूळचा शिवसेनेचा आणि त्या शिवसेना शिंदे गट त्या याच्यावर दावा करेल. भारतीय जनता पार्टीने तसं त्या मतदारसंघावर
फक्त एक दावा केलेला आहे, परंतु तो मतदारसंघ शिंदे गटाकडे विद्यमान आमदार जे आहेत जयस्वाल साहेब जयस्वाल साहेब. ते त्या ठिकाणी लढतील अशी शक्यता आहे. पण अशा पण बातम्या होत्या की जयस्वाल साहेबांनी मागचीच निवडणूक शेवटची निवडणूक म्हणून लढली आणि यावेळेस तनवानी साहेबांना संधी मिळणार, अशा बातम्या होत्या. पण जर तशी जरी झाली तरी 2 शिवसेना उमेदवार असतील, एक आपल्या गटाची, एक उद्धव साहेबांच्या गटाची, एक शिंदे साहेबांच्या गटाची, आणि तरी MIMचा एक उमेदवार असेल तरी तिरंगी लढत होईल. काय चॅलेंजेस येऊ शकतं? आणि जर हिंदू वोट जर 2 याच्यामध्ये डिवाइड झाले तर त्याच्यात MIMला फायदा होऊ शकतो का? एक तर 2014ला जी निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये जयस्वाल साहेबांनी तनवानी हे दोघेही, एक शिवसेना एक भारतीय जनता पार्टी, असे लढले होते. त्याच्यामध्ये इम्तियाज जलीलचा फायदा झाला होता. इम्तियाज जलील निवडून आले होते. परंतु आता मुस्लिम समाजाचा रोष हा महायुतीच्या विरोधात आहे आणि बराचसा मुस्लिम समाज हा महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर वंचित एक फॅक्टर, महत्त्वाचा फॅक्टर या मतदारसंघामध्ये आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा उमेदवार सुद्धा या ठिकाणी असणार आहे. पण त्यांचा जास्त इम्पॅक्ट MIM वरती होतो. हो, तुम्ही जसं म्हटले की दोनों के इसमें तीसरे का फायदा, पण तसं आता इम्तियाज जलील निवडणुका आली की उभा राहा, लोक त्यांना आता कंटाळलेले आहेत. आणि MIMचा चेहरा कोणी अजून समोर आलेला नाही. मध्य मतदारसंघामध्ये MIMचा, वंचितचा चेहरा कोण अजून समोर आलेला नाही. जरी समजा एक शिंदे गटाचे जयस्वाल साहेब असतील, आमच्याकडनं 1-2 उमेदवार आहेत माझ्यासहित, ते असतील, परंतु वंचितने आणि MIMने अजून आपला चेहरा त्या ठिकाणी समोर आणलेला नाही. आणि जसं लोकांनाही भीती आहे, मतदारांनाही भीती आहे की 2 एका विशिष्ट समाजाचे, धर्माचे लोक बांधले तर 3ऱ्या धर्माचा, समाजाचा माणूस निवडून येईल. परंतु ती परिस्थिती आता नसतं. लोक आता हुशार झालेली, लोकांना कळायला लागलेलं आहे. तेव्हा होतं लाटेत वाहून जाण्यासारखं, परंतु आता ती परिस्थिती नाही. लोक जागरूक मतदार आहेत आणि निश्चितपणे आता महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येईल. 3रा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणार नाही. तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही यावेळेस मत मागणार आहात, तर असे कोणते तरुणांसाठी म्हणा किंवा हॉस्पिटल्स, बेसिक सुविधा ज्या असतील, पायाभूत सुविधा ज्या असतील, या सगळ्या सुविधा आणि तरुणांसाठी अशा विशेष काय गोष्टी तुमच्या मनात आहेत की ज्या तुम्हाला मध्य मतदारसंघामध्ये करायच्या आहेत? एक सांगू का, सुशिक्षित बेरोजगार तरुण मध्य मतदारसंघामध्ये जास्त आहे. कुठंतरी त्यांना रोजगार मिळावा. आज उपाशीपोटी उठल्यानंतर किमान रात्रीचं जेवण तरी या ठिकाणी मिळावं आणि त्यांनी रात्रीची झोप तरी आरामशीर या ठिकाणी घ्यावी. मला वाटतं त्यांची फसवणूक वारंवार झालेली आहे. आज शासनाच्या अनेक योजना आहेत ज्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत. विकास करणं हे आमचं कामच आहे, विकास करणं हे आमचं कर्तव्य आहे, ती जबाबदारी आहे. पण त्याही पलीकडं महिलांचं सक्षमीकरण असेल, तरुणांचं या ठिकाणी तरुणांना रोजगार देण्याचा प्रश्न असेल, तुम्ही उद्योग गुजरातला घेऊन जा आणि इथल्या तरुणांना बेरोजगार राहू द्या, उपाशीपोटी राहू द्या. महिलांना आज निवडणूक आली म्हणून तुम्ही लाडकी बहीण मानताय, परंतु ही एक फसवणूक आहे. महिलांची निवडणुकीपुरती योजनेचा लाभ देणं ही एक फसवणूक आहे. नंतर परत महिला बिचाऱ्या या ठिकाणी रस्त्यावर येतील. आणि एक जरूर सांगेल की जसं वैद्यकीय सेवा पाहिजे, जसं आपण रेशनिंगच्या दुकानावर घोषणा करतो तो आनंदाचा शिधा, तोही मिळत नाही. गरीब होत चालला आहे, श्रीमंत होत चालला आहे. त्याच्या गुणवत्तेवर या ठिकाणी शिक्षणाच्या गुणवत्तेवर लक्ष नाही. महानगरपालिकेच्या शाळांमधल्या शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे, जिल्हा परिषदच्या शाळांमधला शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे. या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र उघडली गेली पाहिजे, चांगल्या हॉस्पिटल्स उघडले गेले पाहिजे, चांगल्या इंडस्ट्री आल्या पाहिजे. तर या ठिकाणी मध्यच काय संपूर्ण शहराचा विकास होईल, जिल्ह्याचा विकास होईल.
परंतु याच्याकडं यांचं दुर्लक्ष आहे, कुठल्याही प्रकारचं यांचं लक्ष केंद्रित नाही. त्याच्यामुळं या ठिकाणी बेरोजगार तरुण आपण बघतोय, शेतकरीसुद्धा आत्महत्या करायला लागलेत. बेरोजगार तरुण त्या हर्सूलच्या तलावामध्ये उड्या मारायला लागले, आत्महत्या करायला लागले. ही वेळ तुमच्यावर का आली? याचं कुठंतरी आत्मपरीक्षण केलं गेलं पाहिजे. आणि म्हणून एक सुशिक्षित उमेदवार, लोकांच्या प्रश्नांची जाण असलेला उमेदवार जर मध्यामधून असला तर निश्चितपणे मला वाटतं त्या मध्याचा एक सर्वांगीण, ज्याला आपण म्हणतो की विकास कामाने इतरही बाबतीमध्ये त्या लोकांची प्रगती होईल. मध्य मतदारसंघातल्या किंवा शहरातल्या इतरही मतदारसंघातल्या निश्चितपणे मी दाव्याने या ठिकाणी सांगू इच्छितो. सध्याची परिस्थिती बघता महिलांवरती अत्याचाराच्या सतत बातम्या येत आहेत आणि याच वेळी लाडकी बहीण योजनाही सुरू झाली. तुम्ही आत्ता उल्लेख केला, पण या सगळ्या परिस्थितीत अत्याचार आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्ही कसं बघता तुम्ही? इतके चेहरे फुललेले होते. लाडकी बहीण योजना जेव्हा डिक्लेअर झाली आणि जेव्हा लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळू लागला तर या तिघांची, 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्र्यांचे चेहरे आनंदाने असे टवटवीत फुललेले होते. पण जेव्हा बदलापूर प्रकरण आलं, दानकन त्यांचा आलेख खाली आला. बदलापूर नंतर एक मग सगळीकडचेच महिला अत्याचाराचे या ठिकाणी एक प्रकरणं पुढे यायला लागली. आणि मला वाटतं यांना एकीकडं महिलांचं तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ देत आहे, दुसरीकडं संरक्षण करू शकत नाही. या ठिकाणी शर्मेने या ठिकाणी मान खाली झाली. आज सरकारकडं जर बोलायचं झालं तर योजना द्या, निश्चितपणे गोरगरीब आमच्या भगिनींना योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, परंतु त्यांची सुरक्षासुद्धा महत्त्वाची आहे. बदलापूरसारखा प्रकरण हे देशाला, पंतप्रधानांना सुद्धा, मोदी साहेबांना सुद्धा माफी मागावी लागली. देशाला खाली मान घालावं लागणार आहे प्रकरण. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा रायगडचा तिथला तो त्याची विटंबना होते, तो कोसळतो. म्हणजे आपण बघतोय की राज्यकर्ते यांना डोळ्यात तेल टाकून या ठिकाणी काम करायला पाहिजे. मग आमच्या महिलांच्या बाबतीत असेल, तरुणांच्या बाबतीत असेल, ज्येष्ठांच्या बाबतीत असेल, बालकांच्या बाबतीत असेल, पुरुषांच्या बाबतीत, सगळ्यांच्या बाबतीत त्यांनी डोळ्यात तेल टाकून या ठिकाणी त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं जर अशा पद्धतीने महिलांवरचे अत्याचार वाढत गेले तर निश्चितच समाजामध्ये एक रोष निर्माण होईल आणि महिला रस्त्यावर उतरतील, अशी परिस्थितीसुद्धा उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. धन्यवाद साहेब. धन्यवाद तुम्हाला. परत एकदा वैचारिक कट्टा या चॅनलच्या माध्यमातून निश्चितपणे विविध आणि चांगले प्रश्न आपण विचारलेत. एक जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आपण अभिजित जगदाळ यांनी केलं, म्हणून त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. प्रेक्षकांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. मी नंदकुमार गोडेले आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.